नमस्कार, मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, झेंडा बदलला की अजेंडा बदलते, बरोबर ना? खरंच बदलते. कारण आजपर्यंतच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी म्हणून भाजपामध्ये प्रवेश केला किंवा आपले पक्ष एका मोठ्या पक्षात विलीन जर केले तर त्यावेळेस आपला झेंडा बदलतो. आणि झेंडा बदलला म्हणजे साहजिकच अजेंडा बदलावाच लागतो. पण आपले बच्चूभाऊ यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला. कारण बच्चूभाऊच्या बाबतीत सांगायचं म्हणजे बच्चूभाऊ नेहमी पत्रकारांच्या गरड्यामध्ये राहणारी एक व्यक्ती आहे. राज्यातील अनेक पत्रकारांचे त्यांचे प्रत्यक्ष संबंध आहेत. नावानिशी अनेक पत्रकारांना ते ओळखतात. आणि त्यामुळे पत्रकारसुद्धा त्यांना अनेक मिश्किल प्रश्न विचारतात. आणि त्या प्रश्नाची उत्तरं कसे द्यायचे हे सुद्धा बच्चूकडूंना चांगलं माहीत आहे. त्यामुळे जसा प्रश्न विचारला तसं उत्तर बच्चूकडू देतात. आता या पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की बच्चूभाऊ, आपण सध्या आपला प्रहार जनशक्ती पक्ष आणि आपण स्वतः शिंदे सेनेमध्ये दाखल झाले, अर्थात शिवसेनेमध्ये दाखल झाले, की ज्या शिवसेनेचे आपण कधी काळी शिवसैनिक होता असं म्हणतात. आणि त्यामुळे आता आपण शिवसेनेत आलात. आणि राज्यामध्ये शिंदे सेना अर्थात शिंदेंची शिवसेना हा लहान भाऊ आहे. मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष, 2 नंबरमध्ये एकनाथराव शिंदे आणि 3 नंबरमध्ये येतात राष्ट्रवादी काँग्रेस. तर आता तुम्ही शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला, अर्थात उद्या तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी मिळेल आणि सांगितल्याप्रमाणे किंवा जे काही तुमचं ठरलं असेल त्याप्रमाणे मंत्रिपदसुद्धा मिळेल. आणि तेव्हा मग तुम्हाला सत्तारूढ पक्ष जसं म्हणेल किंवा सत्तारूढ पक्षाला जे काही अपेक्षित आहे राज्यकारभार करताना त्या पद्धतीनं चालावं लागेल. आणि जर तुम्ही त्या पद्धतीनं चालले नाही तर तुम्ही जे आता म्हटलं की आमचा झेंडा बदलला पण आमचा अजेंडा बदलणार नाही. मंडळी, राजकारणामध्ये आपण अनेक लोकांचं पाहाल, मग ते काँग्रेसमधून गेलेली कित्येक मंडळी भाजपमध्ये गेली. अजितदादा सुद्धा राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीच्याशी युती केली, शिवसेनेशी भाजपाशी युती केली. आणि त्यामुळे अनेकांनी आपला अजेंडा बदलवलेला आहे. नुसता बदललेला नाही तर कायमस्वरूपी त्या अजेंड्याला तिलांजली सुद्धा दिलेली आहे. आणि सत्तेमध्ये मग नंतर ते एकरूप झाले. बच्चूभाऊंच्या बाबतीत ते वेगळं पण असं आहे की ते बोलताना त्या दिवशी असे बोलून गेले पत्रकारांशी बोलताना की माझा झेंडा जरी बदलला तरी अजेंडा बदलणार नाही. म्हणजे बच्चूभाऊंना जे काही दिव्यांगाच्यासाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यांचा हातभारा कोरा करायचा आहे, आणि या अनुषंगानं त्यांचं जे राजकारण आहे किंवा त्यांचा जो विचार आहे तो आता या विलिनीकरणामुळे बदलावा लागेल. सामान्यपणे मंडळी, समाज जीवनामध्ये जगताना एखादी मुलगी आपण एखाद्याच्या घरी देतो, आपली मुलगी, तर तिला तिथले संस्कार किंवा तिथल्या पद्धतीनं किंवा त्या पद्धतीनं तिला जगावं लागते आणि त्या पद्धतीत तिला रूढ व्हावं लागते. आणि त्यात जर ती रूढ झाली तर ती चांगला संसार करू शकते आणि दोन्ही कुळाचं नाव ते चांगल्या पद्धतीनं मोठं करू शकते. हा आहे समाज जीवनातला एक विषय. राजकारणात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या अनुषंगानं असतात. बच्चूकडूंना आपलं पुढचं भविष्य काय असेल ते समजलेलं आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला राजकारणात किंवा विधानसभेत विधान परिषदेमध्ये जर राहायचं असेल, सत्तेमध्ये जर राहून काम करायचं असेल तर आपल्याला आपल्या बऱ्याच गोष्टीला लगाम द्यावा लागेल. आणि तो जर लगाम आपण दिला तरच आपण एक चांगले राजकारणी म्हणून तिथं राहू आणि सत्तेतून जे काही आपल्याला मिळवता येईल, सत्तेतून जो काही आपल्याला आपल्या मतदारसंघाचा असेल, आपल्या भागाचा असेल किंवा आपले जे काही उद्दिष्ट असतील ते जर सिद्ध करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला अजेंडासुद्धा बदलावा लागेल. आणि हळूहळू मग नंतर जसं जसं तुम्हाला तुमचं ते त्याच्यामधून तुमचे उद्देश सफल करायचे आहेत त्यासाठी म्हणून वरिष्ठांची आणि आपल्या ज्येष्ठांची मर्जी सांभाळत तुम्हाला त्यामध्ये तुमचे विषय सांगावे लागतील.
आणि ते मग त्यांना जसजसे पचले, जसजसे आवडले, रुचले, त्या पद्धतीने ते करतील आणि तो तुम्हाला एक प्रकारचा न्याय मिळेल. पण तुम्ही आता जर असं म्हटलं की माझा झेंडा बदलला पण अजेंडा बदलणार नाही, तर मग त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी किंवा अनेक बाबी भविष्यातल्या आजपासूनच दूर करणार आहे. कारण सामान्यपणे देवेंद्र फडणवीस हे अशी एक व्यक्ती राजकारणामध्ये आहे की जे तुमच्या प्रत्येक शब्दावर, पावलावर त्यांचं लक्ष आहे. तुमच्या संपूर्ण हालचाली ह्या त्या रोज टिपल्या जातात आणि त्यामुळे आपण शिंदेसेनेत आल्याबरोबर जो काही आपला परिचय वाढत गेला किंवा आज जर अशी परिस्थिती आहे की शिवसेना आपल्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षापेक्षाही आपल्या पाठीशी आता एक खंबीर नेतृत्व म्हणून उभी राहिलेली आहे. मध्यंतरी कुठेतरी मी ऐकलं, पाहिलं की ज्यामध्ये काही लोकांनी आपल्यावर टीका केली, त्यावेळेस शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अर्थात शिवसैनिकांनी त्याला तशाच उत्तर देण्याचं सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे बच्चू कडूंवर जर कोणी अशा पद्धतीनं वक्तव्य करत असेल किंवा बच्चू कडूंची जर प्रतिमा मलिन करायचा कोणी जर प्रयत्न करत असेल, तर त्याला जशाच उत्तर देऊ अशा प्रतिक्रिया खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनी आता काही ठिकाणी दिल्याला मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत बच्चू भाऊंनी आपला झेंडा बदलल्यानंतर अर्जंटला बदलावा लागेल. नाही तर आगामी काळामध्ये बच्चू कडूंना जे काही अपेक्षित आहे ते अपेक्षित यश बच्चू कडूंना साध्य करता येणार नाही. त्यामुळे झेंडा बदलला म्हणजे अजेंडा बदलावाच लागते. जर तो बदललेला नाही तर त्याचे परिणाम हे सुद्धा तुम्हाला आगामी काळात भोगावे लागते. बच्चू कडूंच्या बाबतीत, कारण बच्चू भाऊ एक अशी व्यक्ती आहे की जे प्रचंड आक्रमक व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनासारख्या किंवा त्यांना अपेक्षा झाल्या नाही, म्हणजे त्या ठिकाणी मग ते आंदोलन करतात आणि त्यासाठीच म्हणून त्यांच्यावर जवळपास 350 पर्यंतचे प्रकरणं सुद्धा त्यांच्यावर चालू आहेत आणि काही अजूनही नवीन प्रकरण हे त्यांच्या बाबतीत उघडकीस येऊ शकतात. आणि असं जर झालं तर बच्चू भाऊंना आपला अजेंडा बदलावा लागेल असं मला वाटते. मंडळी, तुम्हाला काय वाटते? मी माझं आपलं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.